फोन शांत पडला होता. त्या दिवशी तो वाजला. रुपेशने स्क्रीन पाहिली, पण कॉल उचलला नाही. त्याला वाटलं वेळ आहे, थोड्या वेळाने बोलतो. ही कथा आहे रुपेशची. छोट्या गावात वाढलेला मुलगा, आई वडील साधे शेतकरी, आयुष्यभर कष्ट करणारे, मुलांसाठी स्वप्न पाहणारे, त्याला मोठं होताना पाहणारे. रुपेश अभ्यासात हुशार होता. गावात सगळे कौतुक करायचे. आई नेहमी म्हणायची, माझा मुलगा मोठा होईल. वडील अभिमानाने हसायचे. घरात आनंद भरला होता. काही वर्षांनी दिवस बदलले. रुपेशला शहरात नोकरी मिळाली. मोठं शहर, मोठी स्वप्न, नवीन लोक, नवीन आयुष्य, सगळं वेगाने चालू लागलं. वेळ हातातून निसटत गेला. आई रोज फोन करायची, फक्त 2 शब्द बोलायला. बाळा जेवलास का? थकलास का? थकलास नाही ना? आवाज ऐकायचा होता. आईचा आवाज प्रेमाचा होता. पण रुपेश खूप व्यस्त होता. काम सतत वाढत होतं. बैठका आणि धावपळ, दिवस पटकन संपायचा. तो नेहमी एकच म्हणायचा, आई नंतर बोलतो. तो नंतर कधीच आला नाही. दिवस महिने बनले. आई रोज वाट पाहायची, फोनकडे नजर ठेवायची, मुलगा फोन करेल म्हणून. पण फोन शांतच राहिला. एक दिवस फोन वाजला. रुपेश कामात गुंतला होता. स्क्रीनवर गावाचं नाव होतं. त्याने पुन्हा दुर्लक्ष केलं. काही वेळाने फोन आला. यावेळी आवाज वेगळा होता. शेजाऱ्याचा थरथरता आवाज. तो हळूच म्हणाला, रुपेश, लगेच गावाला ये. त्याच्या छातीत धडधड वाढली. हातातून फोन सुटला. मनात भीती भरली. तो लगेच निघाला. रात्रभर प्रवास केला. डोळ्यात झोप नव्हती. मनात फक्त एकच विचार, आई ठीक असेल ना? प्रार्थना करत राहिला. सकाळी तो दवाखान्यात पोहोचला. पण खूप उशीर झाला होता. आई शांत पडली होती. कधी न उठण्यासाठी. रुपेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो आईचा हात धरून बसला. आईच्या हातात कागद होता, छोटा आणि दुमडलेला. त्याने हळूच उघडला. त्यावर काही शब्द होते. आईने लिहिलेले शब्द मनाला छेद देणारे. बाळा, मला काही नको, फक्त कधी कधी बोल. तुझा आवाज ऐकायचा होता. तेवढंच माझं सुख होतं. शब्द वाचताच तो तुटला. आज वेळ थांबत नव्हती. त्या दिवशी रुपेशला समजलं, वेळ कधी थांबत नाही. फोन कधी थांबतात. फोन कधी थांबतात. माणसं मात्र निघून जातात आणि आठवणी उरतात मनात कायम जिवंत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आईचा फोन आला तर काम थोडं थांबवा. 2 शब्द नक्की बोला, कारण एक दिवस येतो फोन कायमचा शांत होतो.